नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात चारुता सागर यांच्या नागिण ह्या कथासंग्रहातली कथा. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया चारुता सागर लिखित दाव. वरनं आभाळ पेटलेलं, खालनं जमीन, त्यात होरपळत असलेली वाट. या वाटेने बळी चालला होता. पुढं पाखऱ्या, मागं हंबिऱ्या आणि हंबिऱ्याला लागून बळी. पाखऱ्याची मान खाली, हंबिऱ्याची मान खाली, बळीचीही मान खालीच. फक्त डोळं बघतेलं. पाऊल टाकण्यापुरती वाट. त्यावर पुढचं पाऊल टाकायचा, मागचं उचलायचा. अंतर पावला पावलानं तोडत राहायचं. पाखऱ्याला ठावं नाही कुठे जायचं, हंबिऱ्याला ठावं नाही कुठं जायचं. मागं धनी म्हणून पुढं आपण. 2 दिवस झालं, 2 राती झाल्या, चालतोयच आपण. दिवस तोंडावर घेऊन, दिवस पाठीवर टाकून, काळोखाचं बोगदं पोखरून, उचलल तसा पाय उचलत हळूहळू जायचं. कुठं जायचं? बळीला ठावं, पण ठावं नुसत्या ठिकाणाचं नाव कोळ्याच्या दौंडीत ऐकलेलं, हिराला सांगताना पुन्हा उच्चारलेलं, चावडीत बसून सरपंचानं कागदात लिहिलेलं, पण ते गाव कधी पाहिलेलं नाही. कोणत्या दिशेला? जा की थेट मावळतीला. किती दिवसाची वाट आहे? 7-8 दिवसाची. सरपंचानं त्याला केलेला खुलासा आणि गाव सोडताना दाखवलेली मावळती दिशा. थेट असं मावळतीला जा, कोणाला विचारू सुद्धा नको. गाव आणि तालुक्याचा बाजार सोडून केव्हा कुठं न गेलेला बळी. दिशांच्या खुणाही बदलल्या. संघ पाखऱ्या हंबिऱ्या म्हणून तो चाललेला आणि आपल्याबरोबर धनी म्हणून पाखऱ्या हंबिऱ्या चाललेलं. थांबला धनी, हंबिऱ्यानं थांबायचं, पाखऱ्यानं थांबायचं. पाखऱ्या थांबला, हंबिऱ्यानं थांबायचं, बळीनं थांबायचं. हंबिऱ्या थांबला, बळी पाखऱ्यानं थांबायचं. असा तिघांचा सांधलेला एक जीव, एक धड. पाखऱ्याला वाचा नाही, हंबिऱ्याला वाचा नाही, बळीला वाचा नाही. तोही त्या मुक्या जित्रापासंग मुका झाला होता. वाचा हरवून बसला होता. पाठीवर धोतरात टाकलेली भाकरी तशीच होती. पाणी बघून कुठंतरी खावा. हिरानं 4 भाकऱ्या पदरात बांधलेल्या, पण आपणच खायचं कसं? पाखऱ्या हंबिऱ्याच्या पोटात नवं रवंथ करायलाही तोंडात काही नाही. त्यांचा का जीव नवं? त्यांच्या का आतड्याला भुका लागत नसतील? जीव काय इथनं तिथनं सारखाच. वाटत कुठंतरी मिळाली वैरण, दिसलं पाणी, तर त्यासनी मुठभर टाकावी, आपण घासभर खावा आणि पुढची वाट चालू लागावं. आपला ठिकाणं जवळ करावं. जित्रापाला लवकर अन्नाला लावावं ह्या विचारात तो वाट चालत होता. पण सारं रान होरपळून गेलेलं, दगडाच्या लाया फुटलेल्या, झुडपं करपून गेलेली, झाडांच्या नुसत्या फांद्या उरलेल्या, केकताडाचं फळ माना मोडून पडलेलं, नदीचं पात्र कोरडं पडलेलं, हिरींची तर पेव झालेली. पोटात तहानेला तहान पीत होती, आतडी आतड्याला खात होती, पाय पायाला थटत होते. जोराचा वारा सुटला असता तर देहाचा पाचोळा उडून गेला असता. लिंबाच्या झाडावरनं कावळा उडाला, पाखऱ्याच्या पाठीवर बसला. पाखऱ्यानं शेपूट उचललं नाही. बळीच्या पोटात धस्स झालं. पाखऱ्यानं आपल्या अंगावर कधी माशीही बसू दिले नाही. हंबिऱ्यात सदा 2 पायांवर. कावळा पाठीवरनं डोक्यात बसला. पाखऱ्या कानही झाडना, नुसता डोळ्यात जीव ठेवून उभा. त्या कावळ्याकडं बघत बळी हिराला म्हणाला, मला तर काय वाटत नाही या दुष्काळात बैल टिकतीन असं. हिरानं फक्त बळीकडे बघितलं, बोलली मात्र नाही. तिला दिसत होतं नवरा काय बोलतोय ते कळतही होतं, पण आपल्या तोंडानं आपलंच अशुभ वर्तवायचं कसं?
काल रामुख होत आपली बैल विकून आला. मग तुम्ही काय म्हणताय? अशी उपाशिनी मरण्यापेक्षा उद्याच्या बाजाराला तरी न्यावीत का? न्या की न्या 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 हां, उद्या बैल न्या, परवाच्या दिवशी बायका पोरं न्या आणि विकून टाका एक एक. काय करणार तुम्ही तरी, पोटाला नाही? ती रागारागात बोलली. अगं नाही, तसं नाही. हे मुक जनावर असं दावणीला मारण्यापेक्षा मेली उपाशी मरू दे, आपल्याच दावणीला मरतील. पण मी नाही बाजाराला नेऊ द्यायची. अगं पर माझ्याच्यानं नाही भागवायचं. त्यांनी माझ्या मोरं उपाशी पोटाने जीव सोडलेला नाही भागता येणार मला. आता काय घालून मी ह्यांना जागवायचं? तिने पटकन आपल्या गळ्यातलं डोरलं काढलं, चटकन त्याच्या पुढे टाकलं, बळीचं तोंड गप्प करून टाकलं. त्याच्या हातात आलेला हा तिसरा ऐवज. पहिला मोडला, पोटाला खाल्ला. दुसरा मोडला, वैरण आणली. आणि हा तिसरा. खातील ती 4 वार? मग परत? ह्या प्रश्नचिन्हानं तो वैतागला होता, धीर टाकून बसला होता. 250 कडबा पेंडी. मुठीत मावल एवढ्या पेंडीला 2.25 रुपये, म्हणजे येळाकाठी 15-16 रुपये तरी हवेत. तोही कडबा बाजारात यायचा अवकाश मला का तुला? घडीभरात मोकळं खळं लुटलेलं. मग कुठं उसाचा वाळला पाला घाल, केळीचा खोट टाक, कशात तरी कालवण मिठाचा घास चार. असं करत करत इथवर टिकवत आणलं होतं. पोटाची आबाळ झाली, ढोपरं हातभर निघाली. पाल्याची मूठ पुढं टाकली. पाखरे हंबिऱ्यानं पहिल्यांदा बळीच्या तोंडाकडं बघावं आणि मग पाल्याला तोंड लावावं. पोटाच्या आगीला काय बी खावं. बळीच्या पोटात भडभडून यायचं. त्यानं जवळ जावं, पाठीवरनं हात फिरवत म्हणावं, पाखऱ्या पाखऱ्या, अरे यो पाहला, पहिले आपण फडात न काढून उकिरड्यावर टाकत होतो की र. मग हंबिऱ्याच्या पाठीवर नुसता हात टाकावा. हंबिऱ्यानं मान वळवून तो चाटावा, पण पुढं पुढं उसाचा पालासुद्धा मिळेना. बैल 2-2 दिवस उपाशी पडायला लागली. करायचं काय? इलाजच खुटत आला. बैलांची काळा डोळ्यानं बघवाना. बसली माशी अंगावरनं उठना. इळाकाठी शेणाच्या 2 पावट्या पडनात का मुतानं इदभर जागा ओली होईना. शेणा मुताचा बी दुष्काळ. चांदणी उगवायच्या आत हिरानं उठायचं. शेणाच्या 4 पाट्या भरून टाकायच्या, गोठा झाडायचा, कवळाभर वैरण दावणीत टाकायची आणि खुरपं कासरा घेऊन शिवारात गावताला जायचं. हराळी शिपीचा हिरवागार भारा दिवस उगवाया आणायचा. तिने बैलाची कूस कधी उतरू दिली नाही. बळीनं कवा डाग पडू दिला नाही. हातानं पुसायचा, धोतराच्या सोग्यानं पुसायचा. बळीच्या पखावानी पांढरी धोट ठेवायचा. सोनी गाय गेली, सोन्यासारखी वासरं देऊन गेली. हिराचं ध्यान पोरावर कमी, पण वासरावर जास्त. गाईचं थान तिने एक पिळलं नाही, अखंड दूध पाजलं. पिता पिता त्याच्या तोंडाला फेस यायचा आणि आपणहून कास सोडायचा. दूध नको, राहू दे, भारडा खा. 2 भारड्याच्या पाट्या दोघांच्या पुढे ठेवलेल्या. थोरला पाखऱ्या, धाकटा हंबिऱ्या. पाठीला पाठ देऊन आलेलं, हुबेहूब आईसारखं. वाणात तसं डोळ्यात, शिंगात तसं तोंडात. गुणानं तो आईपेक्षा गरीब. रांगत्या पोरानं अंगावर खेळावं. वासरं 2.5 वर्षात झुपाय आली. दृष्ट लागावी अशी झाली. गोठ्याला शोभा आली. तो साजिवंत दिसायला लागला. बळी जोड द्यायची का? 2200 रुपये देतो बघ. अरे माझी घे 2500. निस्ता बळी व्हाय म्हणू दे. काय बळी? बळीनं नुसतं हसायचं, बोलायचं नाही. सांचं हिरापाशी म्हणायचं की रुपाटलानं वासरं केवढ्याला मागितली म्हणती? अगं 2500ला 1 ठोक देतो म्हणाला. मग देऊन टाकायची नाहीत वय? मला आणखीन कशाला विचारताय? ती रागानं म्हणाली, अगं द्यायची कोणा लेखाला आहेत? मी फक्त मागितल्याचं सांगतोय. पाखरे हंबिऱ्याचा जो अभिमान बळीला, तोच अभिमान हिराला. दिवस बुडाला बुडाला म्हणत माहेरला जावं. पाखरे हंबिऱ्याच्या उतरण्यानं बाच्या अंगणाला बाळसं यावं. बानं म्हणावं, हिरा खोडं राखल्यात हा बरं का. पाठीवर थाप टाकावी.
आटीव घोटीव बांधा, बोटं रुततील कुठले. आई आई बाईला लभारडा हवा ग, त्यांना सवय. दोन्ही हातात 2 पाट्या तिने भरड्याच्या घ्याव्यात, बाईला पुढे ठेवाव्यात. पाटीला तोंड लावण्या पहिलं त्यांनी हिराच्या अंगाला चाटावं, मग तिचा हात त्यांच्या तोंडावरनं फिरे. खावा, पुढं भरडा ठेवलाय. नवऱ्यावरही नाही असा पाखऱ्या आंबिऱ्यावर जीव. लेक आली कधी, गेली कधी, आईला सुद्धा कळत नसे. बळी बोलला तेव्हा आपल्या काळजाचा घड आपलाच नवरा कापतोय असं तिला वाटलं. तिने ठासून सांगितलं, माझी बैल बाजाराला न्यायची नाहीत. पोटच्या पोरासारखी मी ती सांभाळले, तुम्हासनी काय. इतर मंगळवारी ती बघत होती गावाजवळून बाजाराची वाट. जसं पावसानं तोंड केलं, आभाळ उघडं झालं, बघावं म्हटलं तरी ढग कुठे दिसेना. दिवसासारखं ऊन, रात्रीचं टिप्पूर चांदणं. शिवार तस्सं पडलं. उगच नजरत घालावं म्हटलं तर कासराभर रानही कुठे हिरवं नाही. नदीकाठही सुकून गेलेला, वावराला भळी पडलेल्या. गुरं बरं खारवाट चाटू लागली. चिमण्या फुपाटात न्यायला लागल्या. जनावरं दावणीला तडफडायला लागली. खांडच्या खांड, झुंडीच्या झुंडी वाटेनं जायला लागल्या. एकेका खांडात 50-60 जनावरं, गाया, वासरं, कालवडी, बैल. नुसतं उरलेलं हाडाचं सापळं कातड्यात मढवलेलं. त्याला 2 धुगधुगतं डोळं म्हणून जित्त म्हणायचं. मागं 3-4 डोंबांची पोरं हातातल्या ओल्या फोकानं कासरेच्या दुमतीनं बदडतेत. त्यातलं एखादं जित्रा पडतं, मरगटी येऊन बसतं. पोरटी पुन्हा बदडतेत, नाक दाबून उठवतेत. मूक जित्रापांचे ते हाल बघून तिच्या पोटात भडभडून येतं. इतकं जाणं कुठं जातंय हो. अगं मुंबईला नेत्यात कापायला. तिला हे शब्द ऐकवलेच नाहीत. जित्रापाच्या नव्हं, आपल्या नरड्यावरनं कोणीतरी सुरी फिरवतंय. भळाभळा रक्त अंगभर ओघळतंय, खाली पाठ भरून वाहतंय पाणी वाहिल्यागत. सगळा मुलूक कसायांनी धुतला. आपल्या गावात 2 आणे जनावर राहिलं नाही. एका दिशेनं इतकी जात आहे तर 4 दिशांनी किती जात असतील. कसला म्हणायचा हा दुष्काळ. मुलखा महागाईची कुठनं आणायची वैरण. आपण जागायचं का ह्या ढोरासनी जागवायचं. वटांनी दावणी झाडल्या आणि झाले दुष्काळी कामाला मोकळे. कैक दावणीला मेली, माळा उघडीला ओढून टाकली. घारी गिधडं सुद्धा त्यासनी खायला नाहीत. फकस्त एखादं दुसरं कुत्रं ढुंगणाला झाट्या घेत असलेलं. कसाईनी तर बाजार लुटलं. हाडा कातड्याचं देखील त्याला मोल नाही. 15-20 रुपये, तेही मोठ्या जिकिरीनं, आणि देखून सवरून दालला म्हणतो, नेऊ का बाजार आला. तिला त्याचा मनस्वी राग आला. उचला ते डोरलं आणि काय होईल त्याची वैरण घेऊन या, जावा. हिरा रागवून म्हणाली. डोरलं मोडून आलं 165 रुपये. त्याच्या पेंड्या आल्या फक्त 85. 4 विसावर 5. टिकवून घातली तर 15 दिवसांनी वैरण. विजेच्या बत्तीखाली उभं राहून महादू कोळ्यानं लांब लचक दौंडी दिली. कोळ्यानं काय साधिवलं व. सोप्यात बसलेल्या बळीला हिरानं विचारलं. नाही, मी काय ऐकलं नाही. अहो विचारून यावा, जावा बघू. अलीकडं अशा दौंड्या महादू कोळी वरचे वर देतो. दुष्काळाबरोबर त्याचंही काम वाढलं. आज कशाची दौंडी? दुष्काळी कामाची. उद्या कशाची? रेशनिंगला धान्य आल्याची. परवा कशाची? त्यांच्या पगाराची. पण सगळ्या दौंड्या माणसासाठी, त्यांच्या पोटासाठी. पण कोळाच्या आजच्या दौंडीत जनावरांसाठी 2 शब्द कानावर येताना हिरा आतनं बाहेर आली आणि बळीला म्हणाली, महादा काय रसान दिवलंस? अव सरकारनं पेट्रोलला जनावरांसाठी कॅम्प काढलाय. ज्याला आपली जनावरं तिथे नेऊन सोडायची असतील त्यांनी ते सोडावीत. आणि त्यांच्या पोटा पाण्याला घालतंय की सगळं सरकार घालतंय. महादा कोळ्याचं बोलणं ऐकून त्याला हायसं वाटलं. तो लगी हिराला सांगायला आला, मग नेऊन सोडा, जावा.
बऱ्याच वेळानं तिने संमती दिली. एवढा दुष्काळ हाटेपर्यंत आपल्या नजर पडायची नाहीत, एवढंच. आत अशी एखादी चक्कर मारून येईन की मी. कुठंतरी जगते, जगू देत. दावणीला उपाशी मारण्यापेक्षा हे बरं ना. रात्री तिला झोप लागली नाही. मनात मळमळणाऱ्या शंका बळीला विचारत राहतील. तिथं जपतील ना पोटाला, वेळेवर टाकतील ना वैरण, दाखवतील ना पाणी, भरडा घालतील ना हो. आता बळीला तरी काय ठावं. तो नुसता हूं हूं म्हणत गेला आणि डोळा कधी लागला कळलंही नाही. हिरा ह्या अंगावरनं त्या अंगावर होत राहिली. मध्यानी उठून बसली. पाखऱ्या हंबिरा जायाची. ती अस्वस्थ झाली. गोठ्यात आली. शिल्लक राहिलेली एक पेंढी होती, तोडून टाकली. खावा बाबानू खावा, यावर कावा मिळतंय कुणाला ठावं. त्यांच्या अंगावरनं हात फिरवत म्हणाली. आत आली, जात्यावर बसली. रात्री दळणातलं दाणं काढून ठेवलं होतं. भरडलं मुकाट्यानं. एरवी जातं फेरायच्या आत गाणं फुटायचं पाखऱ्या हंबिऱ्याचं, त्यांच्या गुणा कौतिकाचं. द्वाढा आज का जातं जड झालंय, गळ्यातलं गाणं का संपलंय, मनाला वांगाळ वांगाळ का वाटतंय. तिचं तिलाच कळेना. मापटभर भरडा, पसाभर मीठ कालवून बैलांमोरं ठेवला. अलीकडं भरड्याची सवय मोडलेली. बैलांनी मान खाली केली नाही. अरे भरडा आहे, तोंड सुटावा थोडंसं, तिने त्यांच्या तोंडाला गोंजारत म्हटलं. झुंजू मुंजू व्हायच्या आत बळी जायला निघाला. त्यानं खुट्यासनं दावं सोडलं, पाखरेच्या गळ्यात बांधलं. हंबिऱ्याच्या खुट्यासनं दावं सोडलं, हंबिऱ्याच्या गळ्यात बांधलं. हिरानं त्यांच्या पायावर पाणी ओतलं. हळद कुंकू पाया कपाळावर टाकलं. भाकरीचा एक मुटका पाखऱ्याच्या मुखात, एक मुटका हंबिऱ्याच्या मुखात भरवला आणि सदगदित होऊन म्हणाली, जा बाबानू, फिरून लवकर या. तिला खुळ्यागत झालं. गोठ्यात पाखऱ्या नाही, गोठ्यात हंबिऱ्या नाही, गोठा रिकामा. खुट्याला दावं नाही, खुटा उघडा. ती आत जायची, बाहेर यायची, चैनच पडत नव्हतं तिला. मोकळ्या गोठ्याकडे बघवायचं नाही. जपून जावा बरं का, जनावरांनी थोडंसुद्धा विसंबू नका आणि सगळी उस्तवार करूनच या. जाताना तिने आणखीन विनवून सांगितलं होतं, तरी मनाला रुखरुख वाटत होती. कुठं गेली असतील, चालणं होत असेल का, वाटेत पोटाला मिळाला असेल का. नाना प्रश्न मनाला व्याकुळ करणारे, धुणं पिळल्यावानी पिळून टाकणारे. बैलांची दया येऊन एका आईबाईनं विचारलं, कुठवर जायचं बाबा, बैलासने पाऊंड बी उचलं ना. लांब जायचं आहे वरलीकडं. कशाला, जागाया. आता जागायलाच म्हणायचं. कुठनं येत आहेसा, ढाणसनं. अगो बाया, लांब की र बाबा, आणि कधी निघाला आता. झालं की 4-5 दिवस. तुमच्या मुलकाला. अहो कुठलं, असंच की सगळं, रानातनं फफोटा उडतोय. वाईट वाईट दिवस आलं बघ बाबा. अरे माणसाचं काय, जगतीन कशी तरी, पण जनावराचं लय हाल आलं रे बाबा. आमच्या गावात कैकांच्या दावणी लागल्या. बोलता बोलता तिचा गळा दाटून आला. बळीला हिराची आठवण झाली. चूलसुद्धा पेटवली नसेल. वाटणी सगळा फफोटा उन्हानं निखारल्यासारखा तापलेला. वरनं ऊन कोसळत्यालं, पुढं अमर्याद मृगजळ पसरलेलं. घशात शोष पडलेला. पाखऱ्याचा पाय जड झाला. आतड्याला तणाव पडायला लागला. डोळ्यांवर झापड यायला लागली. पाखरे र. बळी जवळ गेला. पाठीवरनं हात फिरवला. पाखऱ्या थांबला. मान वळवून बळीकडे बघितलं. त्याच्या डोळ्यातली करुण नजर बघताच बळीला भडभडून आलं. तो त्याच्या पाठीवर दुमता झाला. पाखऱ्याच्या पोटात काही नाही. पोट पाठीला लागलेलं, भकाळी गेलेलं, आतडी मिटाय लागलेली. अनेक दिवसांची उपासमार. कातड्यातलं रक्त आतड्यानं शोषलेलं. कातडं काळं काळं पडलेलं. पुढं पाऊल उचलना झालेलं. पुऱ्या येळात कोसभरसुद्धा वाट चालून झाली नाही. पाखऱ्या आडवाटत खाली बसला.
जवळ ना पाणी, जवळ ना गाव. बसलाय, बसू द्यावं. शिणवटा आलाय. आजची रात्र इथंच मुक्काम टाकावा आणि पहाटे उठून चालू लागावं. पाखरेच्या अंगावर मान टाकून बळी पडला. त्याला लागून हंबीऱ्या बसला. पाखऱ्या होता कसला आणि झाला कसला. पाखऱ्या, बेंद्राच्या करीचा नंबर तुझा. पंचमीतल्या गाड्यांच्या शर्यतीत गाडी पुढं तुझी, दुसऱ्यांच्या कोकुरुड्या. तुझं साबागती पळणं. 6 बैली नांगूर तुम्हा दोघांचा. 20 एकर जमीन एका दामाची आणि आता मोकळं चालणं तुला जड झालं. येऊ नये असलं दिवस तुझ्यावर आलं. याच विचारात, याच तंद्रीत त्याला डुलका लागला. हंबीऱ्या धडपडायला लागला तेव्हा त्याला जाग आली. काय काय झालं तुला? जायचं आहे का? जाऊया जाऊया. त्यांनी पाखरेच्या पाठीवर थाप मारली. पाखऱ्या हलला नाही का मान वर उचलली नाही. पाखऱ्यानं आपला प्राण कधी सोडला हेही बळीला कळालं नाही. बळी उठून बघतो तर पाखऱ्यानं आपली मान टेकलेली. काय झालं त्याला लवकर कळालं नाही आणि कळालं तेव्हा त्याचं दुःखच आटून गेलं. तो फक्त पाखऱ्याच्या मृतदेहाकडे बघत उभा राहिला. तांबडं फुटलं, दिवस उगवला तरी त्याचा पाय पाखऱ्यापासनं निघना. पाखऱ्या, अरे तू गेलास, पण आता तुझ्या धनिनीला मी काय सांगणार? तुझी विचारपूस करणार ती का? हो पाखऱ्या चालला का तिथवर? त्यांना वाटत काय मिळालं का उपासपोटी तिथवर जावं लागलं? सांगण्या पाखऱ्या, मी काय सांगू तिला आता? बळीसारखंच हंबीऱ्याला झालं. त्याला हाकून वाटेला लावलं तर हंबीऱ्या परतून माघारी आला. पाखऱ्या जवळ येऊन उभा राहिला. जन्म मरणाचं जनावरांना कळत असावं काय? त्याशिवाय हंबीऱ्या असा पारतायचा नाही. अरे हंबीऱ्या, तुझाच नव माझा बेपा येत न उचलना. तू त्याच्या संग नांगूर वाढला, मोठा वाढल्या, गाडी ओढली, शेतमाळ्यात आवतकाठी केली. पण हानाय मीच होतो की र. तुझं दुःख तेच माझं बी. चल चल बाबा, तुला तर मला पोचू दे. त्यांनी पाखऱ्याच्या गळ्यातलं दावं सोडलं, हंबीऱ्याला पुढं घातला आणि मागे न बघता चालायला लागला. दादा दादा, थोडी वैरण मिळेल का हो बाईलाला? लय दिसाचा उपाशी आहे हो. तो दीन वाणे म्हणाला. अरे आम्हीच आमची सोडून दिली, आता तुला कुठली द्यावी? बळी पुन्हा काहीच बोलला नाही. खाली घातलेली मान वर केली नाही. हंबीऱ्यात जसा पाऊल टाकल तसा टाकत राहिला, अंतर काटत राहिला. वाटत एक मनुष्य आला समोरनं. पाहुणं पेटलो ना, आणखीन किती लांब आहे हो? ऐकी, आणखीन 4 दिवसाची वाट. पण तिथवर यो भैल टिकायचा का? घारीनं चोच मारल्यावानी त्याचं बोलणं काळजात घुसलं. हंबीऱ्या पण तिथवर नाही पोचला म्हणजे मग आपण ही यातायात कशासाठी केली? कथ्यासनी केवळ बेवारशी मरण यावं म्हणून? पाखऱ्या वाटव पडला. त्याची ध्याई बेवारशी झाली. कावळ्या कोल्ह्याची धन केली. पण हंबीऱ्या, तसं तुझं व्हायला नको. पाय उचल जरा, पाय उचल. दुपार भरा आलेली, ऊन मी म्हणतेलं. हंबीऱ्याचा पाय पायात अडकतेला. चाल मंद झालेली, श्वास जड झालेला. बळी थोडा नेट करून हाणाय गेला. हंबीऱ्या धाडकन खाली कोसळला. घडीभरात गतप्राण झाला. बळी कपाळ धरून बसला. पाखऱ्या पाठोपाठ हंबीऱ्या एक दिवस सुद्धा मध्ये जाऊ दिला नाही. हंबीऱ्या, अरे तू हे पाखऱ्याच्या मागोमाग गेला. आता मी घरला कोणच्या तोंडानं जाऊ? तिला काय सांगू? तिची कशी समजूत घालू? हंबीऱ्या, पाखऱ्या. वेड्यासारखा बळी बरळायला लागला. ए बाबा, मेल्या संग का मारणार रेस? उठ उठ बाबा उठ. हे घे दावं आणि लाग वाटला. वाटेच्या एका वृद्धानं बळीला माघारी वाटला लावलं. बळी एकटा, सोबतीला रस्ता.
बळीसंग त्याचं मनही न बोलत्यालं, दुःखी कष्टी झालेलं. आता जायचं आहे, कवा तर जाऊन पोचायचं. या पोचण्याला कसला अर्थ? म्हणून पायाला ओढ नाही, पाय नुसतं चालत्यालं. दिवस उगवतोय, मावळतोय. रात कुठंतरी झाडाबुडी काढायची, चांदणी उगवतं चालायला लागायचं. पाखऱ्या गेला, हंबिऱ्या गेला. बघितल्या बघितल्या हिरा धावत येईल, भरल्या गळ्यानं विचारील, तिला काय सांगायचं? पाखऱ्या आता तूच सांग, हंबिऱ्या आता तूच बोल. गाव जवळ येऊ लागलं तसं त्याचं पाय जड जड व्हायला लागलं. तो अंधार करून गावात शिरला. पायाचा आवाज न करता सोप्यावर आला. हिराचं डोळं त्याच्या वाटेवर लागून राहिलं होतं. ती आतनं लगेच बाहेर आली. आधीरतेनं म्हणाली, आलासा? दोन्ही बैल पोचली नाही व्यवस्थित? चालली का ती तिथवर? चारा पाण्याची सोय बरी आहे नव्ह तिथं? सगळं तीच जीव तोडून बोलतेली, विचारतेली. त्याचं आपलं हा नाही ना नाही. सगळं घुटलेलं, दाबलेलं, गप्प गप्प झालेलं. हा काहीच का बोलत नाही आणि असा वाचा गेल्यागत उभा का? तिला अंदेशा आली, काळजात कळ चमकली. ती त्याच्या अधिक निकट सरकली आणि दाटल्या गळ्यानं म्हणाली, वय व मी काय म्हणते, पाखऱ्या हंबिऱ्या तिथवर चालली का हो? रिकामा गोठा बघून त्याला भरून आलं होतं. हिरा जवळ आली तसं त्याला अधिक उचंबळून आलं. मोठ्या कष्टानं गळ्यातला हुंदका घुटला. हातातली दावी समोरच्या खुंटीला अडकविली. खांद्यावरचं घोंगडं खाली टाकलं. हाताच्या आधारानं त्यावर टेकला. पाठीला भिंतीचं टेकान दिलं आणि खुंटीवरच्या दाव्याकडं दृष्टी नसलेल्या नजरेनं बघायला लागला. एक दावं पाखऱ्या बैलाचं, दुसरं दावं हंबिऱ्या बैलाचं. चारी पाय उलटं करून पडले आलं. श्रोते हो, ही होती चारुता सागर यांची कथा. दावं कथा आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा, कमेंट जरूर 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 करा. पुन्हा भेटूयात चारुता सागरांच्या अजून एका वेगळ्या कथेसह पुन्हा. तोपर्यंत नमस्कार मित्रो.